नमस्कार. सखी गट्टा चॅनलमध्ये मी धनश्री सागडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. वसंत ऋतूमध्ये झाडांना नवीन बहर येऊन नवीन पाने फुटलेली असतात. अशाच काही पानांचे आयुर्वेदिक उपचार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया. एरंड. एरंडाच्या पानाला खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल चोळून तव्यावर गरम करून ते जर दुखणाऱ्या गुडघ्याला रात्री झोपताना लावले तर गुडघेदुखी कमी होते. पोपईचे पान. प्लेटलेट्स कमी झाले असतील, डेंग्यूची तक्रार असेल, प्रतिकारक शक्ती कमी झाली असेल तर 1 चमचा पपईच्या पानांचा रस घ्या. त्यामुळे प्लेटलेट्स वाढण्यास मदत होईल. पेरूचे पान. दातांच्या बळकटीसाठी पेरूची 10-12 पाने तांब्याभर पाण्यात घालून त्यात 1 चमचा मीठ, 4-5 लवंग घालून उकळून ते कोमट पाणी झाल्यावर गाळून घेऊन त्यामध्ये 2 वेळा तुरटी फिरवायची. त्या पाण्याने खळखळून चूर भरावी. त्यामुळे हिरड्यातून येणारे रक्त किंवा दात दुखणे सेन्सेशन थांबते. विड्याचे पान. विड्याची कवळी पानं पाण्यात उकळून ते गरम पाणी हळूहळू प्यायल्याने छातीतील कफ मोकळा होतो आणि सततचा खोकला घरघर कमी होते. या उपायाने श्वसनाला हलकं आणि आरामदायक बनवतं. तुळशीचे पान. जर ताप आला असेल, ताजी तुळशीची पाने, 6 काळी मिरी आणि 10 ग्रॅम खडीसाखर घ्या आणि त्या पाण्यात उकळा. आजारी व्यक्तीला प्यायला दिल्याने कितीही जुनाट ताप असला तरी तो बरा होण्यास मदत होते. कडुलिंबाची पाने. चेहऱ्यावर सतत पुळ्या येत असतील, पिंपल्स येत असतील, कडुलिंबाची साल किंवा कडुलिंबाची मुळी वाळून दररोज पाण्यासोबत उगाळून चेहऱ्याला ही पेस्ट लावल्याने पिंपल्स येणे कमी होते. दुर्वा, हरळी. डेंग्यू झाला असेल किंवा प्लेटलेट्स कमी झाले असतील, शरीरातील रक्त कमी झाले असेल तर दुर्वा म्हणजेच हरळीचा रस, त्यात 1 चमचा मध आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळून सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने प्लेटलेट्स वाढतात. 5-6 दिवसामध्ये रक्तही वाढण्यास सुरुवात होते. बेलाचे पान. कावीळ झालेल्या व्यक्तीला बेलाच्या पानांच्या 2 चमचे रसासोबत 2 काळ्या मिऱ्यांची पावडर मिसळून सलग 15 दिवस सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने कावीळ कमी होते.